नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपला ट्रॅक्टर गरम होण्यावरती आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे, जर समजा ट्रॅक्टरने काम जास्त केलं तर ट्रॅक्टर गरम होतो. मात्र कधीतरी ट्रॅक्टर जो आहे आपला, तो कमी काम केलं तर देखील गरम होतो. मित्रांनो, याचं नेमकं कारण काय? मित्रांनो, आपल्या जे ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या कूलिंग सिस्टम असतात ट्रॅक्टरला थंड ठेवण्यासाठी. ते पहिली असते एक कूलंट कूल आणि दुसरी असते वॉटर कूल. ही जी आहे ही 16 टार्गेटची कूलंट कूल आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी कूलंट भरलं जातं आणि एक असतं वॉटर कूल, त्याच्यामध्ये पाणी भरलं जातं. हे जर तुम्ही पाहू शकता, ह्या टँकमध्ये एक मॅक्सिमम आणि एक मिनिमम असं लिहिलेलं असतं, जिथे जास्त आणि कमी कूलंट जो आहे तो भरण्यासाठी जागा असते. ज्यावेळेस ते मिनिममच्या खाली कूलंट जातं त्यावेळेस आपला ट्रॅक्टर हा लवकर गरम होतो. त्यामुळे मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण कूलंट ओतलं एक ठराविक वेळेनंतर, ठराविक एक ट्रॅक्टरचे 25-30 तास झाल्यानंतर जर आपण ही लेवल चेक करत राहिलो तर आपला ट्रॅक्टर कधीही गरम होणार नाही आणि आपल्या ट्रॅक्टरच्या रेडिएटरला देखील कधी प्रॉब्लेम येणार नाही. आणि जे वॉटर कूल ट्रॅक्टर असतात त्यांच्यामध्ये ही जी कॅप आहे हे ओपन करून देखील पाणी त्या ठिकाणी भरता येतं. तर मित्रांनो, यामुळे आपला ट्रॅक्टर हा गरम होणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.